फळाची कंडिशन आणि इथल्याची कंडिशन थोडी मला म्हणजे काय देठापाशी आळ्या निघते त्या प्रत्येकाच्या केवढं फोडू द्या. हा हा ह्याच्यात तुमच्यात आळीच नाही. आळी नाही ना, तुम्ही आता फोडून बघितलं नाही? मग 4 फोडली ती खाल्ली ती मी खाल्लंच नाही कवाच. कवाच खाल्लं ना? कवाच खाल्लं नाही. हा त्याला म्हणतो एवढं पॅकिंग केलं एवढं सीताफळ आपण कुठं माल नाही कसं आहे क्लिअर आहे. पांढरा शेपट आहे ना. पुढच्या वर्षी नक्कीच आपल्याला एक स्टेप पुढे जायचं आहे, त्यामुळे मी हे मेमरी कॅप्चर करतो. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आपण डिरेक्टली आपल्या शेतातून चालू करतोय. तर हा ब्लॉग चालू करण्याआधी तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो यूट्यूब चॅनलवरती आपला अपलोड झालेला आहे, जे आपण हरभऱ्यावरती कीटकनाशकाची फवारणी घेतली त्यावरती तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर तो पाहिला नसेल तर अवश्य जाऊन यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल रात्री अचानक आपल्याला व्यापाराचा फोन आला की असं सीताफळाची मागणी आहे, आम्हाला थोडासा माल पाहिजे. तर त्यासाठी हा तोडणीसाठी व्यापारी आलेला आहे. तर आपण किती रुपयाला दिला आहे माल हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर गाईज हा आपण जो सीताफळाचा माल आहे तो आपण व्यापाऱ्याला का दिला, कारण की जे इकडे बघू शकता तुम्ही हे खाली पडून जे नुकसान होते त्याचा आपल्याला मोबदला काहीच भेटत नाही, याचं नुकसानच होऊन जाते. तर हे नुकसान होत होतं आणि त्यांचा फोन आला अचानक. तर ह्याच्या आधी काय झालं होतं, आपण फोन करून विचारत होतो तरी व्यापारी माल घेत नव्हते, पण काल अचानक फोन आला की असं आम्हाला सीताफळाचं एवढी क्वांटिटीची गरज आहे, तेवढी आम्हाला पाहिजे. तर ठीक आहे आपण देऊन टाकली, कारण की असं जर नुकसान होण्यापेक्षा ते देऊन टाकलेलं बरा. तर ह्या वर्षी ठीक आहे आपण कुठं जास्त बाहेर बघितलं नाही, काय असेल ते लोकल व्यापाऱ्याला देऊन टाकला. पण नक्कीच पुढच्या वर्षी आपण ह्याच्यावर अभ्यास करून ही परिस्थिती येऊ देणार नाही, नक्कीच आपण परिस्थिती चेंज करू. काही जण बोलले कमेंटमध्ये निगेटिव्ह की एवढं हे केलेलं आहेस तू, IT मधला आहेस तू, बाहेर बघायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. ते सर्व बरोबर आहे, माझ्या पण मनाला ते पटतंय. पण ते करण्यासाठी थोडं आधी बाहेरचं नॉलेज पाहिजे आपल्याला, ते बघितलं गेलं पाहिजे कशा प्रकारे कोणत्या गोष्टी होतात, बिलिंगचं प्रॉब्लेम येतो, बाकी बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याचा थोडा आपण अभ्यास करतोय आणि पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला हे चित्र बघायला भेटेल वेगळं. आपण नक्कीच ह्याचं एकतर बाहेर पाठवणार, नाहीतर मग ह्याच्यावरती आपण प्रोसेसिंग चालू करणार. तर त्यासाठी माझ्या जर्नीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि काय सजेशन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की माझी लर्निंग फेज आहे आणि लर्निंग फेजमध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकतोय आणि त्या शिकल्यानंतर आपण त्या अवश्य नंतर प्रॅक्टिकल करणार आहे. तर ही एक माझी पहिली स्टेज आहे की मी बऱ्याच गोष्टी नवीन जाणून घेतोय, कशा प्रकारे ते पिकतात, काय होतं. तर एकदमच आपण ते बाहेर जाऊन त्याच्यावर विकू शकणार नाही किंवा बाहेरच्या बाजारपेठेला विकू शकणार नाही. किती जरी आपण शिकलेलं असलं काय केलं तर त्याच्या बेसिक एकदम मुळापासून आपण जायला पाहिजे. तुम्ही जर एकदम मोठं पाऊल उचला गेलं तर नक्की त्यात अडचणी येतात. त्यामुळं आपण स्टेप बाय स्टेप जातोय. त्यामुळं असं कोणी वाटून देऊ नका की IT मधलं आहे ते आहे ते आहे, तुम्हाला बरेच नॉलेज असेल. नॉलेज असलं तरी आपल्याला एकदम बेसिकपासून माहिती घ्यावं लागते, ते आपण घेतोय आणि हळूच आपण पावलं टाकतोय. बघा तुम्ही आपल्या सीताफळाचा प्लॉट आहे आणि पहिल्या तोड्यापेक्षा हे बघू शकता आता किती खाली पडतं ते पिकून. तर हे आपल्याला नको आहे, त्यामुळं आहे त्या रेटमध्ये आपण त्या व्यापाऱ्याला दिलेला आहे. तर रेट किती दिला आहे काय दिला आपण पुढं जाणून घेऊ व्यापाऱ्याकडून, नाही तर आपले जे वर्कर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ, कारण की त्यांना पण समजलं पाहिजे की शेतकऱ्याचा माल किती रुपयाला जातोय आणि किती खर्च होतोय. तर ते आपण जाणून घेणारच आहे पुढं. जे एक मी व्हिडिओ बनवतोय आपल्या घरामागं जी मोकळी जागा आहे त्याच्यावर आपल्याला सजेशन पाहिजे, तर तो व्हिडिओ नक्कीच 1-2 दिवसामध्ये येईल. तर त्याच्यावर काय तुमचे सजेशन असतील ते नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा, कारण की आपल्याला त्या मोकळ्या जागेचा यूज करायचा आहे, ते पडू द्यायचे ना आपल्याला. त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. तुमच्या काय आयडिया असतील तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सुचवू शकता. अजून 1-2 तोड होऊ शकतात आपल्या सीताफळाचे, कारण तुम्ही बघू शकता अजून सीताफळाची साईज आहे ती छोटी आहे. तर बघू शकता तुम्ही हे असेल तर ह्याचे अजून 1-2 तोडे आरामात होऊ शकतात. त्यामुळं जर ह्याच्या पुढच्या तोड्याला भाव सापडला आपल्याला तरी पण ठीकठाक होईल, ह्या वर्षीचा खर्च निघून जाईल. तर आपण होपिंग फॉर गुड, कारण की जो खर्च झालेला असतो तो कमीत कमी निघला गेला पाहिजे आपला.
त्यासाठी पुढच्या 1-2 तोड्याला जरी आपल्याला भाव मिळाला तरी ठीक होईल. हे बघू शकता अशा प्रकारे हे पॅकिंग करतात कॅरेटमध्ये. ह्यांचा वजन काटा आहे तर त्याच्यावरती वजन करून ते कॅरेट भरतात. आणि इकडे बघू शकता आपला कच्चा माल आहे आणि ते इथे सॉर्टिंग करतात आणि त्यानंतर ते भरतात. तर आपण यांना विचारू कुठं चाललं हे माल? ओडिसा. बर बर बर. किती रुपयाने कटिंग केलं तुम्हाला माहित नसतं काय ते? तर हे जे आहेत काहीच तर हे जे व्यापाऱ्या थ्रू आलेले असतात ते सॉर्टिंग करतात माल आणि हे भरतात कॅरेट. तर ह्यांना किती रेटने कटिंग केलेलं हे माहिती नसतं. तर काहीच थेंबे थेंबे तळे साचे आपण मराठीतल्या म्हण असतीलच बाकी. तर हळूहळू एक स्टेप बाय स्टेप गेलेलं चांगलं असतं. कारण की जर तुम्ही बघा आता एकदम तुम्ही मोठं झालाय तर ते तुम्हाला छोट्या परिस्थितीला अनुभव घेता येत नाही. त्याचं काय फिलिंग असते ते कळत नाही. त्याचप्रमाणे आता एकदमच आपण दुसरं काय मोठं करायला गेलं तर त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपण स्लो जातो, एकदम हळूहळू शिकतोय प्रत्येक गोष्टी. कारण बेसिक जर तुम्ही पक्का असेल तुमचं तर तुम्हाला पुढे कशातच अडचण येत नाही. त्यामुळे हे आपण बेसिक पक्का करतोय. मग त्यानंतर काय असेल ते आपण हळूहळू मोठे पाऊल उचलणार. समोर बघू शकता आपले वर्कर आहेत ते माल तोडून देत आहेत. त्यानंतर ते सॉर्टिंग करून मग त्यांचे कॅरेटमध्ये भरतात. तर गाईज आपल्या इथं बघू शकताय तुम्ही कटिंग चालू आहे सीताफळाची आणि आपल्याला थोडं पिकलेलं सीताफळ सापडलेलं आहे. आपण त्याचा आस्वाद घेतोय. तर काही जणांच्या कमेंट होते की याच्यामध्ये आळ्या निघतात. तर हे असं प्रत्येक आता असं असतं असं नाही. हे बघू शकता तुम्ही आता पूर्णपणे पिकलेलं आहे आणि याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही आळीचं प्रमाण काहीच नाही आहे. म्हणजे आळ्या 0 प्रमाणात आहेत एकदम. हे फक्त एखादं दुसरं ह्याच्यामध्ये निघलं म्हणून तुम्ही असं ठरवायचं नाही की ते नाही का आळ्याच निघतात ह्या वर्षी. एखाद्या वर्षी येतं ते निसर्ग पुढं पण आपलं काही चालत नाही. तर हे आता बघू शकता हे पिकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एकही आळी नाही. एक जे पिकअप येतं ह्यांचं साधारणतः त्याच्यामध्ये 2 ते 2.5 टन माल बसतो सीताफळाचा. तर अशा आपले 3 तोडे झालेले आहेत. म्हणजे साधारणतः 25 ते 75 7.5-8 टनापर्यंत आपलं गेलेलं आहे आतापर्यंत 3 तोड्यामध्ये. तर अजून पण तेवढाच निघाला अशा आपल्याला आशा आहे. तर बघू, कारण की माल खूप खराब झाला आहे ह्यावेळेस. तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाखाली असे गळून पडलेले आहेत आणि खूप प्रमाण वाढलेलं आहे त्याचं. त्यामुळं जे ॲव्हरेज आहे टनेजचं ते कमी झालेलं आहे. त्याही वस्तूचं बघितलं तर कच्च्या मालापेक्षा पक्क्या मालाला जास्त मार्केट असतं. त्यामुळं जेवढं जे शेतकरी बघताय बाकीचे कोण असतील तर काय वाटतं तुम्हाला याच्यावर कमेंट करा तुम्ही. तर आपण हळूहळू ते करतोयच आणि स्टेप बाय स्टेप पुढे जातोय, माहिती गोळा करतोय. तर नक्कीच आपण आपल्यासोबत दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्याचा फायदा होईल असा विचार करणार आहे. कारण की आपण जेवढं कष्ट घेतोय तेवढंच बाकीचे पण शेतकरी घेत असणार आहेत आणि तेवढंच त्यांच्या बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण अपेक्षा असणार आहेत. एखाद्या उत्पन्नातून आपल्याला एवढा फायदा झाला पाहिजे आणि त्याचे काहीतरी गोल असतील, त्यांना काहीतरी ठरवलं असेल की या उत्पन्नावर हे घ्यायचं ते घ्यायचं. तर असं जर नुकसान झालं तर दरवर्षी मला नाही वाटत की ते त्यांच्या ज्या इच्छा स्वप्न ते पूर्ण करू शकतील. आणि एखादं वर्ष असं असतं की तिथं शेतकऱ्याला लॉटरी लागते, फायदा होतो आणि त्यातच तो खुश होतो. कारण की दरवर्षी असं एवढं कष्ट करून असं लॉस होत असेल तर अवघड आहे. आणि आपल्याला निगेटिव्ह बोलायचं नाही, काय ते रिअल कंडिशन आहे. जे शेती करतात त्यांना माहीत असेल तर तीच आपल्याला परिस्थिती बदलायची आहे आणि आपल्यासोबत बाकी शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा मिळवून द्यायचा. तर आपण नक्कीच हे करू. तर माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा आणि नवीन असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काय सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. लोड जास्त झाल्यामुळे थोडा ट्रॅक्टर खाली दगडाला थटला आहे तसं मला दिसत असतं. तर तिथं थटल्यामुळं तुम्हाला दिसत असेल. थोडं महाग घ्यावं लागेल माझ्या मते, महाग घ्यावं. तिथं थडकलंय. महागच जाऊ दे आता, इथनं येणारच नाही ते. तर थोडं ते दगडामुळे तिथं प्रॉब्लेम येतोय आणि जास्त लोड असल्यामुळं पण ते दगडामुळं आपल्याला वाढता येत नाही. हा जो आपला सीताफळाचा आजचा तोडा आहे तो आपण 25 रुपयांनी दिलेला आहे, जो की ॲज युजल तुम्ही कालचा आधीचा व्लॉग बघितला असेल त्याचप्रमाणे हा रेट आहे.
तर ह्या वर्षी आपण काय अपेक्षा पण ठेवलेली नाही की आपल्याला जास्त रेट मिळेल. तर अजून 1-2 तोडे आहेत, तर ते राहिलेले आहेत आपले. तर त्या तोड्यामध्ये आपल्याला भेटला तर ठीक, नाही तर मग आपण हे वर्ष असंच कमी रेटमध्ये ॲझ्युम केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा तोडा आपण 25 रुपये दिलेला आहे. तर हेच मला कॅप्चर करायचं होतं, कारण की हे मी ॲज अ मेमरी म्हणून सेव्ह करतो आहे. आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपल्याला एक स्टेप पुढे जायचं आहे, त्यामुळे मी ह्या मेमरी कॅप्चर करतो आहे. तर बघू आता आपण किती माल नेत आहेत हे. तर गाईज आपल्या इथं बघू शकता हे सीताफळ कच्चा असं तोडून आणलं जाते आणि त्याचं सॉर्टिंग करतात. तर हे समोर बघू शकता हे काका आहेत, ते सॉर्टिंग करतात. बरेच म्हणजे व्यापाऱ्याचे जिथं तोडणे असेल तिथे हे सॉर्टिंगचं काम करतात. तर त्यांच्या तोंडून ऐकू. तर मला सांगा तुम्ही ह्याच्या आधी पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी सीताफळाची तोडणी केली असेल, तिथं माल सॉर्टिंग केलं असेल, तिथल्या सीताफळाची कंडिशन आणि इथल्याची कंडिशन थोडी मला म्हणजे काय देठापाशी आळ्या निघते ते प्रत्येकाच्या केवढे फोडू द्या. हां हां हां. ह्याच्यात तुमच्यात आळीच नाही. आळी नाही ना, तुम्ही आता फोडून बघितलं नाही? मग 4 फोडले ती खाल्ली ती, मी खाल्लंच नाही कवाच. कवाच खाल्लं ना? कवाच खाल्लं नाही. हां. आणि लोक येतात न्यायला, हा. घेऊ का? घे बाबा, बघ त्याच्यात काय आहे. हां हां. म्हणजे तुम्ही आता इथं बाकी महाग पडलेली दिसते, ते फोडून बघितले त्यात आळी नाही निघाली? ही काय समोर दिसते ना, पांढरं शिपट आहे. हां हां हां. बरं बरं. निघली तर निघलीच म्हणणार, आम्हाला काय करायचं आहे हो. नाही, होय की होय की. तर गाईज हे बघू शकता, जे बाकी एक आपल्याला कमेंट येत होत्या की यावर्षी सीताफळामध्ये आळ्या निघतात, ते म्हणजे सर्वच ह्याच्यात आळ्या निघतात असं नसते. एखादा दुसरा प्लॉट असतो की जे पुढे गेलेला असतो किंवा मग त्याला पावसाळ्यात हे झालेलं असतं, त्याच्यामुळे त्यात आळ्या निघतात. तर आपलं बघू शकता हे सीताफळ आहे आणि एकदम पिकलेलं त्यांनी फोडून दाखवलेलं आहे आणि ते खाता येत आता. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी ह्याच्या आधी कुठं खाल्लेलं नाही, आज पहिल्यांदाच बऱ्याच दिवसातून खातोय, कारण की हे त्यांनी फोडून बघितलं त्यात एक सुद्धा आळी सापडलेली नाही. तर मला हे सांगायचं आहे, कारण प्रत्येक सीताफळ खराब असते असं नाही. अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं की आपला जो सीताफळाचा तिसरा तोडा होता तो आपण जरा उशिरा देणार होतो, पण अचानक आलेल्या कॉलमुळे आपले खराब पण होतं ते खाली पडून, त्यामुळे आपण तो व्यापाऱ्याला देऊन टाकला आणि तो साधारणतः 25 रुपये प्रति किलोने दिला. तर याच्यातून असा बोध घेतला आहे की आत्तापर्यंत मी अनुभव घेतला आहे त्याच्यातून, जर आपण त्याची छाटणी मागं पुढं केली, जर आपण आता जी रेग्युलर कटिंग करतो, आपले फळाची कटिंग असते ते म्हणजे जे फळ येण्यासाठी कटिंग करतो आपण, तर ते जर लवकर केली तर आपल्याला निश्चितच भाव सापडू शकतो. नाहीतर एकतर सगळ्यांपेक्षा उशिरा केली तर आपल्याला भाव सापडू शकतो, त्यात रिस्क घ्यावं लागते. पण हे पण एक रिस्कच आहे. आपण जे रेग्युलर सगळ्यांसोबत कटिंग करतो तेव्हा पण आपल्याला रेट सापडेल का नाही सांगता येत नाही. तर जेवढे कटिंग आपण लवकर करेल तेवढं आपल्याला भाव मिळण्याची शक्यता असते. तर आपण नेक्स्ट इयर ते पण ट्राय करू आणि बाकीचं प्रोसेसिंगचं आहे ते पण आपण बघतोय आणि मार्केटिंगचं ते खूप महत्त्वाचं आहे. तर कोणाला काय आयडिया असेल मार्केटिंगचे तर अवश्य कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. आणि तसेच आळ्या संदर्भाचा प्रश्न होता लोकांचा, कमेंट करत होते बरेच जण, तर ते पण आपण ह्यातून क्लिअर केलेलं आहे. तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल, जे व्यापाऱ्याचे लोक आहेत ते सॉर्टिंग करतात, त्यांनी फोडून दाखवलं सीताफळ पिकलेलं, त्याच्यामध्ये एकही आळी नव्हती आणि त्यांनी त्यांचा अनुभव पण सांगितला. म्हणजे साधारणतः त्यांनी बरेच दिवस झालं सीताफळ खाल्लं नव्हतं, कारण की ते जे सॉर्टिंग करतात माल त्यांच्या गोडाऊनवर, तिथं आळ्या निघत होत्या. तर आत्ता त्याने फोडून दाखवलं आणि खाऊन दाखवलं. तर असं असतं, प्रत्येक सीताफळच खराब नसतं आणि एका दुसरं जे पुढं गेलेलं असतं त्यात आळ्या निघतातच. त्यामुळे घेताना 1 नंबर क्वालिटीचा माल घ्या तुम्ही, ते 100% तो चांगला निघणार. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.